नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, खास तुमच्या आग्रहास्तवर तुम्ही देत असलेल्या या रिस्पॉन्स नंतर या प्रतिसादानंतर पुढचा भाग घेऊन आलेलो मी आरोग्य सेवक तांत्रिक पुरुष या गटासाठी कोरेलका जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये आज मी एका नवीन टॉपिकचे प्रश्न घेऊन आलेलो आहे। त्या प्रश्नांचं विश्लेषण घेऊन आलेलो आहे। अपेक्षा करतो की तुम्हाला आवडत असेल लेक्चर, आणि लेक्चर जर चांगले वाटत असेल तर आवर्जून तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, काही सजेशन असेल ते पण सांगा। आपला मोठा भाऊ म्हणून मी प्रत्येक गोष्ट तुमचं मानण्याला तयार आहे। फक्त तुम्ही अभ्यास करा, फक्त तुम्ही लढण्याचा प्रयत्न करा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे। तर बघा, आता आरोग्य सेवक कळालं का या तांत्रिक घटकासाठी मी पुढचा टॉपिक घेऊन आलेलो आहे। आजचा टॉपिक जर बघितलं तो अनुवंशिकतेच्या रिलेटेड आहे आणि उत्क्रांतीच्या रिलेटेड आहे। अनुवंशिकता म्हणजे सजीवात एकसारखेपणा कसा आहे आणि उत्क्रांती म्हणजे मानवाची उत्क्रांती कशी झालेली आहे, माणूस हा इथपर्यंत कसा आलेला आहे, ह्याच्या संबंधित मी या ठिकाणी तुम्हाला प्रश्न सांगणार आहे। तर वेळ न घालता कोरेलका लिंक लवकरात लवकर आपल्या जेवढ्या मित्रपरिवारापर्यंत पाठवता येईल तेवढं पाठवा, कारण जेवढे यूट्यूबचे सबस्क्रायबर वाढतील, जेवढे तुम्ही मला सपोर्ट करताल तेवढंच मी जास्त एनर्जीने काय तुमच्यासाठी प्रश्न घेऊन येईल मित्रांनो। तर वेळ न घालवता बघा, पुढचा पहिला प्रश्न आहे डार्विन याने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाचे नाव काय आहे। मित्रांनो, माहित आहे का, डार्विन हे एक महान शास्त्रज्ञ आहे ज्यांनी सजीवाच्या बाबतीत वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहे। तर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं आणि त्या पुस्तकाचं नाव काय आहे, नैसर्गिक निवड, उत्परिवर्तन, फॉलो ऑफ स्पॅरो आणि ओरिजिन ऑफ स्पेसीज। तर डार्विनने काय काम केलं ते पहिला सांगून देतो। बघा, डार्विनने नैसर्गिक निवडीचा काय आहे सिद्धांत मांडलं। कळालं का, काय आहे सिद्धांत मांडलेला आहे। डार्विन यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडलेला आहे। कोरेलका थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणतो आपण त्याला मित्रांनो। कोरेलका थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणत असतो या सिद्धांताला। या सिद्धांतानुसार डार्विन काय म्हणत असतो माहित आहे का, डार्विन म्हणतो जो सक्षम असेल ना, कळाला का, जो सक्षम असेल यानी काय, जो स्ट्रॉंग असेल, कळाला का, तोच काय करेल माहित आहे का, जगेल, असं तो या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे सर याचा अर्थ काय आहे, तो म्हणतो कोणताही सजीव जन्म घेतल्यानंतर समजा एखादी नवीन प्रजाती अस्तित्वात आली तर हळूहळू त्या प्रजातीमध्ये मला सांगा संख्या काय होत जाते, वाढत जाते मित्रांनो। आणि वाढत गेल्यानंतर त्यांच्यामध्ये नंतर स्पर्धा निर्माण व्हायला लागते। कशासाठी, अन्नासाठी, जीवन जगण्यासाठी, बेसिक गरजेसाठी। आणि ही स्पर्धा अत्यंत जीवघेणी असते आणि या स्पर्धेमध्ये जो सक्षम असेल तोच टिकून राहील, जो सक्षम नसेल तर तो टिकणार नाही, असं मला सांगा डार्विन जो आहे थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन या आपल्या सिद्धांतामध्ये सांगत असतो, नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतात सांगत असतं। आणि हा सिद्धांत मला सांगा तो ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकात दिलेला आहे। म्हणून उत्तर तुमचं चौथं यायला पाहिजे। यासाठी तुम्ही या टॉपिकमध्ये शास्त्रज्ञांचे नावं जास्त आहेत, एका छोट्या कागदावर शास्त्रज्ञांचे नावं लिहून घ्या आणि कुणी काय केलं तो डेटाबेस एक तयार करून टाका, म्हणजे तुम्हाला पेपरच्या अगोदर काय रिव्हिजनला सोपं जाईल। तर अशा प्रकारे हा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्यांनी मांडलं आणि हा सिद्धांत मला सांगा ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकात मला सांगा डार्विन यांनी दिलेला आहे। उत्परिवर्तन काय आहे ते मी पुढे सांगेल, कारण त्याच्यावर मी पुढे प्रश्न तयार केलेला आहे। तर अपेक्षा करतो की तुम्हाला इथं काय प्रश्न येणार तो कळालं। एक तर मला सांगा शास्त्रज्ञाचं नाव, दुसरं म्हणजे काय कोणतं सिद्धांत मांडलं, आणि तिसरं म्हणजे कोणत्या पुस्तकात मला सांगा त्यांनी दिलेलं आहे। तर ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकामध्ये त्यांनी काय हा सिद्धांत दिलेला आहे। तर आता बघा पुढचं पॉइंट काय आहे ते मी तुम्हाला सांगतो। ह्याच्या व्यतिरिक्त बघा, मी तुम्हाला आता या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न करतो, डार्विनच्या बाबतीत थोडं बघून घेऊ आपण, थोडं बघून घेऊ काय असेल। बघा, हे आपल्या पुस्तकाची PDF आहे, ह्याच्यामध्ये मी डायरेक्ट डार्विनचं पॉइंट काढतो आणि तुम्हाला सांगतो की नेमकं डार्विनने काय सांगितलेलं आहे, कशाच्या बाबतीत कसं बोललेलं आहे। अपेक्षा करतो की तुम्हाला दिसत असेल। बघा, थोडं झूम करत असतो, झूम करतो काय आहे बघा। आता हा डार्विनचा सिद्धांत आहे, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा डार्विनचा आहे। बघा आता या ठिकाणी आता दिसत असेल तुम्हाला सगळं काय आहे, व्यवस्थित काय आहे हे दिसत असेल। बघा आता, तर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत या ठिकाणी दिलेला आहे।
आता बघा यामध्ये जर बघितलं तर काय असेल कसं असेल ते मी तुम्हाला सांगतो। चार्ल्स डार्विन विविध प्रदेशातील वनस्पती आणि प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले त्यांनी आणि त्यांनी निरीक्षण केलं आणि सांगितलं सक्षम तेच जगतील असं त्यांनी सांगितलं। जो सक्षम आहे तोच काय करेल जगले असा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्धी दिला। डार्विन यांनी त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तकही प्रसिद्ध केले। कळलं का? आणि का म्हटलं त्यांनी याचं विश्लेषण खाली दिलेलं आहे की प्रजनन झाल्यानंतर असंख्य प्रमाणात सजीवांची संख्या वाढते कोरेला का आणि या कारणामुळे त्यांच्या स्पर्धा होते। जो सक्षम आहे तो जगतो असं मला सांगा डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतामध्ये सांगण्यात आलेलं आहे। जो पुस्तकात या ठिकाणी व्यवस्थित दिलेले ते व्यवस्थित वाचून घ्या। थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हा काय मित्रांनो माहित आहे का? त्याचा सिद्धांत आहे। बस एवढं डेटाबेस मला तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं होतं। तर बघा आता दुसरा क्वेश्चन काय आहे, प्रथिनांच्या निर्मितीत कशा मार्फत घडून येते हे जॉर्ज ट्विडल आणि एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले। कळलं का? म्हणजे याचा अर्थ शरीरातील प्रथिने कसे तयार होतात, प्रथिने कसे तयार होतात कळलं का हे कुणी दाखवून दिलंय तर जॉर्ज विडल आणि एडवर्ड टेटम नावाच्या शास्त्रज्ञांनी दाखवून दिले। तर काय दाखवून दिले? जनुकामार्फत प्रथिनांची निर्मिती होते का, पेशी मार्फत प्रथिनांची निर्मिती होते का, उती मार्फत प्रथिनांची निर्मिती होते का की अमिनो आम्लामार्फत? मग बघा प्रथिने म्हणजे मला सांगा शरीरात तयार होणारे रसायन। तर यांना सांगायचं होतं की जॉर्ज विडल आणि एडवर्ड टेटम यांनी प्रथिनांची आणि शरीरातील रसायनांची निर्मिती कोणामार्फत होते हे सिद्ध करून दाखवलं। तर ह्याचं उत्तर आहे जनुक। याला काय म्हणत असतो इंग्रजीतील जीन म्हणतो। तर ह्याच्या मार्फत होत असते। तर जनुक काय असतं तर बघा मी तुम्हाला सांगतो, आपल्या शरीरात अशा प्रकारची पेशी असते आणि सेल असते। या पेशीला मित्रांनो केंद्रक असतं कळलं का, यानी न्यूक्लियस असतं। या केंद्रकाच्या आतमध्ये गुणसूत्र असतात ज्याला आपण क्रोमोझोम म्हणत असतो आणि या गुणसूत्राच्या आतमध्ये डीएनए असतं आणि या डीएनएचा एक तुकडा जो असतो ज्याच्यात माहिती साठवलेली असते त्या तुकड्यालाच जनुक म्हणत असतात, त्यालाच आपण जीन म्हणतो रे मित्रा। कळलं का? आपल्या शरीरात पेशी, पेशीत केंद्रक, केंद्रकात गुणसूत्र असतात, गुणसूत्रात काय डीएनए प्रेझेंट असतात आणि डीएनएचा एक तुकडा असतो तो जनुक यानी जीन म्हणतो आणि या जनुकामार्फतच शरीरामध्ये प्रथिनांची निर्मिती होते असं जर कुणी सिद्ध करून दाखवलं तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे जॉर्ज विडल व एडवर्ड टेटम नावाचे शास्त्रज्ञ आहेत। या दोघांनी हे सिद्ध करून दाखवलं। कळलं का? तर अशा प्रकारे मला सांगा ह्याचं उत्तर तुमचं पहिलं यायला पाहिजे। पेशी मार्फत डायरेक्ट प्रथिने तयार केलं जात नाही, उती मार्फत पण केलं जात नाही, अमिनो आम्लामार्फत पण केलं जात नाही मित्रांनो। अपेक्षा करतो की तुम्हाला कळत असेल। आता बघा पुढचा पॉइंट काय आहे, डीएनए धाग्यावरील माहिती आरएनए धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? प्रथिन निर्मितीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की डीएनए वरची माहिती आरएनए वर पाठवण्यासाठी काय म्हणतात। आता बघा जर तुम्ही प्रथिन निर्मिती जर केलात तर प्रथिन निर्मिती मला सांगा 3 पायऱ्यामध्ये घडून आणली जाते। प्रथिन निर्मिती म्हणजे शरीरात रसायन कोणामार्फत घडून आणली जाते? या 3 पायऱ्या जनुकामार्फत घडून आणली जाते। आता सांगितलं जीन मार्फत। या 3 पायऱ्या कोणत्या आहेत ते व्यवस्थित लक्ष द्या। सर्वात पहिली पायरी आहे प्रतिलेखन कळलं का, यानंतर दुसरी पायरी आहे भाषांतरण आणि तिसरी पायरी आहे स्थलांतरण। तर या 3 पायऱ्यांचा क्रम विचारू शकतात तुम्हाला। क्रम बघा जरी ऑप्शन मध्ये उलट दिला असेल तर ओरिजिनल क्रम काय आहे? प्रथिन निर्मितीमध्ये पहिली पायरी आहे प्रतिलेखन, दुसरी पायरी आहे भाषांतरण, तिसरी पायरी आहे स्थलांतरण। प्रतिलेखनामध्ये काय केलं जातं, जो डीएनए कडील माहिती आहे ना या डीएनए वरील माहिती mRNA वर लिहिली जाते। कळलं का? mRNA वर काय आहे लिहिली जाते। आता तुम्ही म्हणत असाल तर अशी लिहिली का जाते तर या ठिकाणी सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या। एका डायग्रामच्या स्वरूपात मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो। अशा प्रकारे आपल्या शरीरात पेशी असते, हा पेशीत केंद्रक असतो आणि आता मला सांगा याच पेशीच्या आतमध्ये रायबोझोम नावाचा एक पेशीचा अंगक असतं आणि रायबोझोमच काय करत असतो माहित आहे का? प्रथिन निर्मितीची क्रिया करतो। जसं आपल्या घरामध्ये गॅस असतं ना आणि गॅस हा प्रत्येक पदार्थ निर्माण करू शकतो, त्याच्यावर बनवता येतं, तसं आपल्या घरात जसं किचन रूम आहे तसं आपल्या पेशीमध्ये रायबोझोम आहे आणि यामध्ये आणूनच प्रत्येक प्रथिनांची निर्मिती केली जाते। आता बघा पण प्रथिनांची निर्मिती कशी करावी ह्याची संपूर्ण माहिती केंद्रकाच्या आतमध्ये लपलेल्या डीएनए मध्ये असते, पण डीएनए हा रायबोझोम पर्यंत जाऊ शकत नाही। यासाठी हा डीएनए काय करत असतो माहित आहे का?
RNA ची निर्मिती करत असतो. कोण करत असतो? DNA पासून RNA तयार होतात. सगळ्यात पहिलं RNA तयार होतो त्याला आपण mRNA म्हणतो. mRNA ची निर्मितीचा अर्थ आहे मेसेंजर RNA. आता mRNA कोण तयार केलं? DNA ने. का तयार केलं? जसं DNA आपल्या घरी आहे, रायबोझोम आपल्या घरी आहे, दोघंही एकमेकाच्या घरी येऊ शकत नाही, तरी पण त्यांना वाटतं की आपण एकमेकाला बोलावं. असं होतं ना कधी कधी. पण दोघांकडे पण फोन नाहीये, मग कसं बोलणार? मग मागा सांगा, DNA जो आहे हा खूप उत्सुकता असतो की कसंही करून मला रायबोझोमला बोलायचंय. मग DNA काय करत असतो? DNA एक चिठ्ठी लिहितो. या चिठ्ठीवर सगळं लिहितं काय काय भावना आहेत ते. आणि ते चिठ्ठी आता स्वतः तर घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून त्या चिठ्ठीला घेऊन जाण्यासाठी mRNA ची निर्मिती करतं. DNA ती चिठ्ठी mRNA कडे देतं, mRNA ची चिठ्ठी घेऊन रायबोझोम कडे जातो. मग अशा प्रकारे mRNA मला सांगा या रायबोझोम कडे जातो आणि चिठ्ठी रायबोझोमला देतो. म्हणतो DNA ने पाठवली, बघ तुला वाचावं सत्र वाच, नाहीतर मला सांग मी वाचून टाकतो. कळलं का? रायबोझोम म्हणतो नाही नाही माझी पर्सनल चिठ्ठी आहे, मी वाचेल, तू चिठ्ठी दिलास तू निघ आता इथून. कळलं का? मग अशा प्रकारे बघा DNA वरील माहिती, या DNA वरील माहिती mRNA वर लिहिणे यालाच आपण जर काय म्हणत असेल तर याला प्रतिलेखन म्हणतात. याला प्रतिलेखन म्हणून ओळखलं जातं. तर मला सांगा, मग DNA वरील माहिती mRNA वर लिहिणे याला प्रतिलेखन म्हणतात, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. सर पुढं काय होतं? पुढं काय होतं? मग बघा आता पुढं काय सांगतो. जशी माहिती त्या mRNA कडे गेली तर मला कोण रायबोझोम कडे गेली. रायबोझोमनी वाचून बघितलं की प्रथिन निर्मितीसाठी काय प्रक्रिया आहे. DNA नी सगळं सांगितलं होतं. 1 कप पाणी घे, 1 कप दूध घे, 1 कप काय चहा पावडर घे, 1 थोडं चमचाभर काय चहा पत्ती घे, साखर घे, हे सगळं सांगितलं होतं. मग हे सगळं बघितल्यानंतर रायबोझोमला आता कळतं की नेमकं कोणते पदार्थ लागणार आहेत ज्याच्या साहाय्याने प्रथिन निर्मिती होईल. मग हा रायबोझोम काय म्हणतो, माझ्याकडे दुकानावर जायला कोणी नाही आहे. मग अशा प्रकारे मला सांगा दुसऱ्या एका RNA ची निर्मिती केली जाते, त्याला tRNA म्हणतो. आणि tRNA हा प्रथिन निर्मितीसाठी, यानी प्रथिनाच्या निर्मितीसाठी जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, अमिनो ऍसिड पुरवतो. अमिनो ऍसिड पुरवतो. मग आता बघा व्यवस्थित लक्ष द्या. जी माहिती DNA जो आहे ती माहिती प्रतिलेखन केलती ना, ती प्रतिलेखन केलेली माहिती कोडॉन मध्ये होती. कोडॉन मध्ये म्हणजे कोड मध्ये होती. का? कारण त्या चिठ्ठीला मध्यंतरी कोणी जरी वाचलं, ज्याला चिठ्ठी पाठवू राहिलो त्याच्या घरच्याच्या हातात जरी पडले की त्याला कळू नये की याच्यात काय लिहिलंय, कारण दोघांनी कोड ठरवून टाकले होते. कळू राहिलं का? मग जो कोडॉन मध्ये असणारी माहिती होती तो रायबोझोम मला सांगा त्याला समजेल अशा साध्या भाषेत रूपांतरित करतं. यालाच जर आपण काय म्हणत असेल तर यालाच आपण एका नावाने ओळखतो, तो म्हणजे भाषांतरण. त्याला म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणतात. तर भाषांतरणाचा अर्थ ही दुसरी पायरी. काय भाषांतरण? mRNA घेऊन आलेल्या माहितीचं रूपांतर कळलं का, समजेल त्या भाषेमध्ये करणे, याला भाषांतरण म्हणून ओळखलं जातं. आणि फायनली तिसरी पायरी आहे, कळलं का रे, फायनली तिसरी पायरी आहे त्याला स्थलांतरण म्हणतो. यामध्ये मला सांगा रायबोझोम काय करत असतं, हळूहळू मला सांगा माहिती वाचत जातो, कळलं का, वाचत जातो आणि पुढे सरकत जातो. यालाच आपण स्थलांतर म्हणतो. जसं इथं आपण पुढे सरकतो की नाही बघा, DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला चाललोय की नाही सरकत पुढे वाचत, सेम तशाच प्रकारे माहिती वाचत पुढे सरकतो. याला म्हणतात स्थलांतरण. आणि नंतर मला सांगा त्या ठिकाणी काय प्रथिन तयार होतं. आणखी एक RNA आहे त्याला rRNA म्हणतात. rRNA हा रायबोझोम सोबत बसलेला असतो. त्याचं काम आहे mRNA ला जागा देणे. का? कारण mRNA चिठ्ठी घेऊन येऊ राहिलं, त्याला खुश ठेवावं लागतं, म्हणून त्याला जागा देणे. मग या पूर्ण टॉपिक मध्ये काय समजलं, DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन म्हणतात. म्हणून उत्तर काय रे, तिसरं आहे. भाषांतरण म्हणजे काय, जी माहिती RNA वर आली आहे ती कोडॉन मध्ये असते आणि कोड मध्ये असते, त्याला सरळ भाषेमध्ये करणे, यालाच आपण काय म्हणतो, भाषांतरण. मग सरळ भाषेत झाल्यानंतर रायबोझोम त्याला वाचायला सुरुवात करतो आणि पुढे पुढे सरकत जातो. याला म्हणतात काय रे, स्थलांतरण. आणि अशा प्रकारे प्रथिनांची निर्मिती होत असते.
अपेक्षा करतो की हे तुम्हाला समजलं असेल मित्रांनो। आता उत्क्रांती म्हणजे काय तर मित्रांनो माहित आहे का, उत्क्रांती आणि क्रांतीमध्ये काय हे आपल्याला फरक कळणं गरजेचं आहे। आता बघा उत्क्रांती आणि क्रांतीमध्ये फरक सांगतो काय आहे तर क्रांती म्हणजे काय, अचानक घडणारी, कळलं का, अचानक घडते ही, जसं रशियन क्रांती म्हणतो आपण, कोरेला का रशियन क्रांती म्हणतो, तर अचानक घडते त्याला क्रांती म्हणत असतो। उत्क्रांती म्हणजे काय, हळूवार, कळलं का, हळूवार जो एखादा क्रम विकास होतो। क्रम विकास म्हणजे काय, सजीवाचं हळूहळू विकास होत असेल, पृथ्वीचं काही बदल होत असेल तर कोणताही तो बदल ज्याला घडण्यासाठी हजारो लाखो वर्ष लागतात आणि एवढा हळूवार बदल घडत असेल तर त्याला आपण उत्क्रांती म्हणत असतो। म्हणजे उत्क्रांतीचा अर्थ आहे क्रमविकास। उत्क्रांती सजीवातच घडत नसते तर निर्जीवात पण घडत असते। जसं लाखो वर्षापासून पृथ्वीत पण हळूवार बदल होत आलेला आहे ना, पृथ्वी पण एक प्रकारे पहिले आगीचा गोळा होता, नंतर थंड होत आलेली आहे, तर अशा प्रकारे उत्क्रांती म्हणजे क्रमविकास, हळूवार होणारा बदल, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो। यानंतर बघा, मानवी शरीरात आढळणारा उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा कोणता। मग आता बघा मी तुम्हाला सांगतो काय आहे, व्यवस्थित लक्ष द्या। म्हणजे अवशेषांग म्हणजे काय रे, अवशेषांगाचा अर्थ आहे मानवात आहे, कळलं का, मानवात असतं परंतु कार्य करत नाही। म्हणजे याचा अर्थ मानवातील असे अवयव जे आहेत मानवामध्ये पण सध्याच्या घडीला त्यांचा कोणताही काम नाहीये। मग सर काम नाहीये तर का आहे, कारण उत्क्रांतीचा जर विचार केलो तर आपण आता जसं आहे तसं आपण पाठीमागे नव्हतो। लाखो वर्षा जर पाठीमागे गेलो तर आपण झाडावर लटकलेले होतो आणि एकमेकाला आव 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 करून काय ओरडत होतो मित्रांनो, जसं माकडं ओरडतात तसं। हळूहळू आपल्यात बदल झालं, कच्चा अन्न खात होतो, नंतर शिजून खायला सुरुवात केलो। मग अशा प्रकारे शरीरातील ते अवयव जे जंगलात असताना आपल्या कामाला येत होते ते आता आपल्या कामाचे राहिले नाही, अशा अंगकांनाच अवशेष अंग म्हणतो। कोणकोणते आहेत मानवामध्ये ते लक्षात राहू द्या, अतिशय एमपी अक्कलदाढ आहे, कळलं का, काय आहे, अक्कलदाढ आहे। यानंतर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, माकड हाड आहे। यानंतर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं तर आपण काय म्हणत असतो, अपेंडिक्स आहे, अपेंडिक्स आहे, हे आहे। त्यानंतर मला सांगा कानाचे हाड आहेत, कानाचे हाड आहेत, तर हे सगळेचे सगळे मला सांगा मानवातील अवशेषांगे आहेत। मग ह्याच्यातलं ओळखा, वायुकोश, अंत्रपुच्छ म्हणजे काय आहे, अपेंडिक्स असतं। मग मला सांगा मानवामध्ये सध्या प्रेझेंट आहे पण कामाचे नाहीये, तर ऑप्शन येईल तुमचं दुसरे जरी विचारले तर लक्षात राहू द्या, माकड हाड आहे, अक्कलदाढ आहे आणि कानाचे काय आहेत, हाड, हे आपल्या शरीरात आहे पण सध्या काही कामाचे नाहीये, म्हणून त्यांना आपण अवशेष अंगे म्हणून ओळखत असतो विद्यार्थी मित्रांनो। तर बघा तुमच्यासाठी खास बॅच तयार करण्यात आलेली आहे, आरोग्य सेवक पुरुष गटासाठी तांत्रिक विज्ञानची बॅच आहे। अतिशय जबरदस्त शिकवलेलं आहे, 35 लेक्चर आहे, जवळपास 35 लेक्चर मध्ये सगळं सिलेबस कव्हर केलंय। का 35 लेक्चर बनवायचं तर 100ही बनवू शकतो पण वेळ कमी आहे, कमी वेळेमध्ये सगळं चांगलं कसं होईल या अनुषंगाने ही बनवलेली बॅच आहे। बॅचची फीस तुम्हाला 699 रुपये आहे, पहिले 999 होती, आता कमी करण्यात आलेली आहे काही दिवसासाठी, तर आवर्जून तुम्ही बॅच घेऊ शकता। बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार हे प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करायचं आहे आणि जर तुम्हाला भरोसा बसत नसेल तर जवळपास 3500 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले मागच्या 8 दिवसात। तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्याला फोन लावायचा, एकाने जरी जर बोललं ना की सर आमचं शिकवलेलं आम्हाला कळत नाही, भाऊ फीस तर सोडून दे, शिकवायचं सोडून देईल, कळालं का, कारण एवढं एफर्ट घेतच असतो, कळालं का। युट्यूबच्या कमेंट्स बघा, काही बघा, कारण जे रिअल आहे, एखाद्या ठिकाणी चुकलो तर मोठा भाऊ लहान भाऊ म्हणून कान पकडून माफी मागून घेईल, पण आपल्याला 500-600 रुपयासाठी फसवणूक करणं शक्य नाहीये। यासाठी ज्या विद्यार्थ्यांना बॅच लावायची त्यांनी डोळे झाकून बॅच लावा, कळलं का। काही अडचण आली तर माझा पर्सनल नंबर दिलेला आहे मी, तुम्ही कधीही कॉल करू शकता, उचललो नाही तर मला वेळ भेटतो तेव्हा मी रिटर्न कॉल करतो विद्यार्थी मित्रांनो। तर चला मित्र परिवारांना सगळ्यांना सांगा, कारण आरोग्य सेवकाची बॅच टाकली आहे, माझे एमपीसीचं क्राऊड आहे, जिल्हा भरतीच्या क्राऊडला एवढं जास्त मी माहित नाहीये, तर ॲज अ मी तुम्हाला भाऊ म्हणून एक काय म्हणतो, एक हे करतो, तुम्हाला अपील करतो की आवर्जून तुम्ही मित्र परिवाराला आपल्या बॅच बद्दल आपल्या युट्यूब चॅनलवर सांगावे, बस एवढीच अपेक्षा आहे। बाकी किती प्रश्न घ्यायचे, काय घ्यायचंय, किती प्रॅक्टिस मी दररोज घेत जाईल। मग बघा आता पुढचा प्रश्न, विविध पदार्थाची वय
कोणत्या नावाच्या शोध पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आले? कळाला का? विविध काय आहे मित्रांनो माहित आहे का? पदार्थाची वय कोणत्या कळाला का नावाच्या शोध पत्रिकेत काय आहे प्रसिद्ध करण्यात आले, असा प्रश्न काय या ठिकाणी विचारलेलं आहे. आता बघा काय असणार आहे, कसं असणार आहे. तर उत्क्रांतीचा अभ्यास, ओरिजिन ऑफ स्पेसीज, रेडिओ कार्बन, विश्वकोश. तर ह्याचं उत्तर आहे रेडिओ कार्बन. मित्रांनो माहित आहे का? वय काढण्याची पद्धत कळाला का? एखाद्या पदार्थाची वय काढण्याची पद्धत यालाच आपण कार्बन डेटिंग पद्धत म्हणतात. कळाला का? कार्बन डेटिंग पद्धत म्हणून ओळखलं जातं. आता या कार्बन डेटिंग पद्धतचा शोध कुणी लावला? तर लिबी नावाच्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. कधी लावलं? 1954 ला. कोरेलका जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का? शोध लावला आणि यानंतर 1960 चा याला नोबेल पारितोषिक देण्यात आलं. आता मला सांगा ही काय पद्धत आहे? मला सांगा एखादा सजीव मरून 5000, 10000, 20000 वर्ष झाले असतील आणि तेव्हाच जर एखादा अवशेष सापडलं तर त्या अवशेषाचं वय काढण्यासाठी कार्बन 14 कळाला का चा वापर करतात. कळाला का रे? कार्बन 14 चा वापर करतात आणि कार्बन 14 चाच वापर करतात, पण आणखी एकाची मदत घेतली जाते. मदत कोणाची घेतली जाते? कार्बन 12 ची घेतली जाते. तर अशा प्रकारे कार्बन 12 आणि 14 काय आहेत? हे कार्बन नावाच्या मूलद्रव्याचे काय इथं समस्थानिके असतात. ह्याला आयसोटोप्स म्हणतात. एमपीसीचा हा अभ्यासक्रम आहे. एवढं डिटेल बघायची गरज नाही. इथं फक्त लक्षात ठेवा काय माहिती आहे का? की कार्बन डेटिंग पद्धत कुणी शोधून काढली? लिबी. 1954. नोबेल पारितोषिक कधी? 1960 ला मिळालेला आहे. कार्बन 14 चा वापर करून काय केलं जातं? एखाद्या जीवाश्म पदार्थांचं वय काढलं जातं. एवढं डेटाबेस एवढं लक्षात ठेवा. आणि कोणत्या शोध पत्रिकेत हे वय लिहिलं जातं एखाद्या अवशेषांचा? तर रेडिओ कार्बन या शोध पत्रिकेमध्ये मित्रांनो माहित आहे का तुम्हाला वय लिहून दिलं जातं. तर अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. मग बघा आता तर अपेक्षा करतो की तुम्हाला कळत असेल. जास्त वेळ नाहीये. जेवढे प्रश्न जास्त होतील तेवढं हिंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने भेटेल. आता बघा अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यानुभाव ह्युगो द वीस शास्त्रज्ञाचं नाव आहे. यांच्या कोणत्या सिद्धांतामुळे लक्षात आला? आता बघा ह्युगो द वीस हा काय म्हणतो? कधी कधी सजीवात जो आहे कळाला का? सजीवात अचानक बदल होऊन जातं. कळाला का? अचानक काय बदल होऊन जातं. कसं? पॅरेंट आणि चाइल्ड ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अचानक बदल दिसतो. काहींमध्ये पॅरेंट टोटली वेगळे, चाइल्ड टोटली वेगळे. तर हा अचानक बदलाला जर काय कारणीभूत असेल तर त्याला काय उत्परिवर्तन म्हणून ओळखलं जातं. कळालं का? त्याला उत्परिवर्तन म्हणून ओळखलं जातं, ज्याला आपण म्युटेशन म्हणत असतो. मित्रांनो म्युटेशनचा अर्थ आहे पॅरेंट कडून डीएनए चाइल्ड कडे जात असताना. कळाला का रे? चाइल्ड कडे जात असताना त्या डीएनएत मला सांगा अचानक बदल होतं आणि या अचानक बदलालाच आपण उत्परिवर्तन किंवा त्याला म्युटेशन म्हणत असतो. आणि या बदलामुळेच मला सांगा चाइल्ड हा पॅरेंट पेक्षा थोडं वेगळं दिसतं. जास्त बदल झालं, जास्त म्युटेशन झालं तर मला सांगा जास्त बदल दिसतं, असं ह्युगो द वीस नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. म्हणून उत्तर काय असणार आहे? चौथं. हे कळणं गरजेचं आहे. यावरती तिन्हींच्या तिन्ही पायऱ्या कशाच्या आहेत? तर हे प्रथिन निर्मितीच्या पायऱ्या आहेत. थोड्या वेळाखाली मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात पहिली पायरी आहे प्रथिलेखन, त्यानंतर जर बघितलं दुसरी पायरी आहे भाषांतरण आणि तिसरी पायरी आहे स्थलांतरण. कळलं का? आणि उत्परिवर्तन म्हणजे काय आहे? अचानकपणे होणाऱ्या सजीवात बदल हे उत्परिवर्तनमुळे होतं. उत्परिवर्तनचा अर्थ आहे डीएनए अचानक बदल होणे. या बदलामुळे अनेक रोग पण निर्माण होतात. समजा आपल्या डीएनएत अचानक बदल झाला तर जनुकीय आजार पण वेगवेगळे निर्माण होत असतात या बदलामुळे. आता बघा सुमारे 50,000 वर्षापूर्वी कोणता मानव अस्तित्वात आला, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कळलं का रे? सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रोमॅग्नन आहे, निअंडरथॉल आहे, जावा मॅन आहे, ड्रामाथिथिकस आहे. या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का? पहिला आहे क्रोमॅग्नन नावाचा हा काय आहे? मानव आहे. बघा आता कधी अस्तित्वात आला तर मित्रांनो माहित आहे का? जर बघितलं हा 50,000 वर्षापूर्वी अस्तित्वात आलं. ह्याचं बघा तुम्हाला पुस्तकात डेटाबेस कुठं आहेत ते मी तुम्हाला देतो, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल काय आणि कसं असणार आहे. ह्याच्याबद्दल बघा, ह्याच्याबद्दल माहिती देतो तुम्हाला मी. हे मानवाबद्दल काय उत्क्रांती इथं पूर्ण पुस्तकात दिले बघा. व्यवस्थित फक्त लक्ष द्यायचं. काय बघा या ठिकाणी दिलेलं आहे बघा. आता तर काय आहे? या ठिकाणचा तो डेटाबेस आहे. क्लोरेलेकर या ठिकाणचा तो डेटाबेस आहे.
जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताट चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्यास सुरुवात झाली 1 लाख वर्षापर्यंत। यानंतर बघा इथं दिले तो डेटा, सुमारे 50,000 वर्षापूर्वी मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झाला होता आणि बुद्धिवान मानव कळाला का, यांनी होमो सॅपियन या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता। म्हणजे कधी 50,000 वर्षापूर्वी। आणि त्याला जर काय निअँडरथॉल कळाला का, निअँडरथॉल नावाचा जो मानव आहे हे बुद्धिवान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल। IMP आहे आणि असेच पॉइंट तुम्हाला पुस्तकातून काढायचंय बघा। तुम्हाला प्रश्न विचारला जाईल बुद्धिवान मानव या वर्गातील पहिले उदाहरण कोण, तर निअँडरथॉल मानव हा पहिलं उदाहरण आहे। सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि हाच प्रश्न मी आता तुम्हाला विचारलेला होतो, काय क्रो मॅग्नन। मग इथे एक लक्षात ठेवा, पहिला बुद्धिवान मानवाचा उदाहरण निअँडरथॉल मानव आहे, काला जो होमो सॅपियनचा भाग होता। आणि नंतर 50,000 वर्षापूर्वी क्रो मॅग्नन मानव काय आहे आला, ज्याचं वाढ झपाट्याने होत होती मित्रांनो, हे लक्षात राहू द्या कळालं का। नंतर 10,000 वर्षापूर्वी बुद्धिवान मानव शेती करायला लागलं बघा। 10,000 वर्षापूर्वी कोण करायला लागलं शेती, बुद्धिवान मानव, हेच आपल्याला कळणं गरजेचं आहे। म्हणून बघा 50,000 वर्षापूर्वी कोणता मानव अस्तित्वात आलं, उत्तर आहे पहिलं निअँडरथॉल। हा मला सांगा बुद्धिवान मानवाचं पहिलं उदाहरण जर विचारलं तर निअँडरथॉल आहे, काला का, समजू राहिलं सर। रामाथिपिकस काय आहे काला का, तर हे त्याच्या पहिल्या कालखंडातला आहे, म्हणजे निअँडरथॉलच्या पहिल्या कालखंडातला आहे, जेव्हा माणूस हा झाडावरून नेमकं उतरलं होतं कळाला का। तर मानव दृश्य प्राण्यां कळाला का, मानवासारखा कळाला का दिसणारा पहिला प्राणी जर कोण होता तर कोण होता, रामापिथिकस आहे। तर हा पहिला झाडावरून उतरला, गवताळ प्रदेशामध्ये ताट चालायला सुरुवात केली, कारण समोर शिकारी दिसावं म्हणून मला सांगा मानव दृष्ट्या दिसणारा पहिला मानव म्हणून मला सांगा कोण आहे, रामापिथिकस आहे। आणि हे कुठं सापडलं, कुठं तर भारतामध्ये सापडलं, तसेच दक्षिण आफ्रिकेत मला सांगा ह्याचे अवशेष सापडलेले आहेत। तर अशा प्रकारे मला सांगा, थोडं बघा डेटाबेस तर डिटेल दिले भाऊ, 10वीचं पुस्तक आहे, तुम्हाला जड वाटत असेल पण ते जड तुम्ही आता सहन करण्याचा प्रयत्न करा आणि हलकं कसं करता येईल ते करा। त्याच्यामध्ये माझं जेवढं योगदान आहे तेवढं योगदान मी देण्याचा प्रयत्न करतो। तर रामाथिपिकसचं पण कळालं, मानवासारखा दिसणारा पहिला प्राणी आहे, भारतात आणि दक्षिण आफ्रिकेत त्याचे अवशेष सापडतात। निअँडरथॉल हा बुद्धिवान मानवाचा पहिलं उदाहरण आहे। आणि मला सांगा 50,000 वर्षापूर्वी कळालं का रे, क्रो मॅग्ना कळालं का, मॅग्नन हे मानव काय आहे अस्तित्वात आला। सुमारे 10,000 वर्षापूर्वी कोण शेती करू लागला, आता सांगितलं कोण होता तो बुद्धिवान मानव शेती करू लागला। हा रामापिथिकस बद्दल पण सांगितलं। गोरिला हा सर्वात पहिल्या फेज मधला आहे, कळालं का, गोरिला हा सर्वात पहिल्या फेज मधला आहे। यानंतर पहिला फेज म्हणजे जेव्हा झाडावर होतो आपण त्यावेळेस आपलं एक काय तो पूर्वज आहे गोरिला। आता बघा पुढचा प्रश्न, खालील प्रमाणे पहिला बुद्धी विकसित झालेला मानव कोणाला म्हणता येईल। आता सांगितलं बघा पहिलं बुद्धी विकसित झालेला मानव निअँडरथॉल, कळालं का रे, निअँडरथॉल हा पहिलं बुद्धी विकसित झालेला मानव आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो। तर अपेक्षा करतो कळालं का, अपेक्षा करतो की तुम्हाला कळत असेल। तर मला सांगा हा पहिला मानव आहे जो बुद्धिवान, क्रो मॅग्नन मला सांगा हा 50,000 वर्षापूर्वी आला, कळाला का रे, वर्षापूर्वी आला। आणि मला सांगा हे पण मला सांगा हुशार होता। रामापिथिकस जो आहे तो माणसासारखं दिसणारा पहिला मानव आहे। बघा हे पुस्तक आलंय आपलं तांत्रिकचं, तर अपेक्षा करतो की पुस्तक बऱ्या लोकांना आढळत असेल। काहीच दिवसात 15,000 प्लस ह्याच्या प्रती विकल्या गेल्या आहेत, मागच्या 8 दिवसातच 15,000 पुस्तके विकले गेलेत। यासाठी तुमचं सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो मित्रांनो। आणखी कोणाला जर पुस्तक घ्यायचं असेल तर चांगल्या पद्धतीने पुस्तक बनवलेलं आहे, मी एक नंबर देतो, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, जो डिस्ट्रीब्युटरचा नंबर आहे मित्रांनो, कोरेल का, जो तुम्हाला पुस्तक उपलब्ध करून देईल। नंबर काय आहे या ठिकाणी लिहून घ्या, 94 कळालं का 93 कोरेल 94 93 57 57 96 96 हा नंबर आहे।
महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यात मला सांगा हे तुम्हाला पाठवलं जाईल किंवा जवळच्या बुक स्टॉलला पण जाऊन विचारू शकता। ह्याची किंमत 199 रुपये आहे, पण तुम्हाला घरपोच 160 रुपयापर्यंत डिस्काउंट जाऊन पाठवलं जाईल, हे तुम्हाला समजून घ्या। आणि काही अडचण असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता। पण जर तुम्ही अभ्यास करत असाल तर पुस्तक आणि बॅच होत असेल पॉसिबल तर करून घ्या। जर चांगले मार्क करून मला सांगा पोस्ट मिळवायची असेल तर घाबरवत नाही मी तुम्हाला। हे बघा, तुम्ही म्हणताल तर घाबरू राहिले, तुम्ही प्रश्न स्वतः बघतायत आणि मी काय मनाने काढलेले नाही रे। हे बघा या ठिकाणी काय म्हणतो, हे बघा हे 10वीचं ते हे पुस्तकातलंच डेटा आहे जो तुम्हाला अभ्यासक्रमात दिलेला आहे बघा, आणि इथूनच काढलेले सगळे प्रश्न आहेत। समजलं का? हा पुस्तकाचाच डेटा आहे, सॅम्पल कॉपी आहे पुस्तकाती। बघा किती छान मी तुम्हाला निअँडरथॉल मानव दाखवलोय बघा, बुद्धिवान मानव असा होता, आणि आजकाल एवढं स्मार्ट दिसून पण आपल्याला काही कळना। तर बघा, तर अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात राहू द्या, पुस्तकाबद्दल लोड घेऊ नका। पुढचा प्रश्न कळाला का रे? खालील प्राणी कळाला का अनालिडा संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा कोणता? खालील कळाला का कोणते प्राणी हे अनालिडा आणि संधिपाद, अनालिडा संधिपाद म्हणजे कोण माहित आहे का? आर्थ्रोपोडा या दोघांना जोडणारे कोण आहेत असं विचारलेलं आहे। एक आहे प्लॅटिपस, दुसरा आहे पेरिपेटस, तिसरा आहे लंगफिश, चौथा आहे देवमासा। बघा, तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो कोण कोणाला जोडतं, तर ह्याचं उत्तर आहे पेरिपेटस। कळालं का? ह्याचं उत्तर आहे पेरिपेटस। पेरिपेटस प्राणी हा कोणाकोणाला जोडतो रे? अनालिडा संघ आणि मित्रांनो माहित आहे का आर्थ्रोपोडा आणि संधिपाद प्राणी या दोघांनाही जोडणारा दुवा म्हणून ओळखला जातो। कोणाला माहित आहे का? पेरिपेटसला। सर प्लॅटिपस कोणाला जोडतो? कळाला का? प्लॅटिपस कोणाला जोडतो? तर मित्रांनो माहित आहे का प्लॅटिपस हा सापांना पण जोडतो, ज्याला सरीसृप म्हणतो। का जोडतो? कारण सापासारखा हा अंडी घालत असतो मित्रांनो। कोरेल का? काय आहे? अंडी घालतो। तसेच मला सांगा ह्याच्यामध्ये दूध निर्माण करणाऱ्या ग्रंथी आहेत, ह्यांच्या अंगावर केस पण आहेत, म्हणून हे सस्तन प्राण्यांचं पण गुणधर्म दाखवतं। या कारणामुळं प्लॅटिपस हा कळाला का रे? तर सरपटणारे सरीसर्प आणि सस्तन प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे, कनेक्टिंग लिंक आहे मित्रांनो। यानंतर लंगफिश काय करतं रे? तर लंगफिश मला सांगा हा मासा आहे। कळाला का? हा मासा आहे। क्लोरेला का? लंगफिशच्या बाबतीत जर बघितलं हा मासा आहे, परंतु या माशामध्ये शोषणासाठी कल्ले नसून फुफ्फुस आहे, म्हणजे हा सस्तन प्राण्यांना जोडतो। मग मला सांगा मासे आणि सस्तन प्राणी या दोघांनाही जोडणाऱ्या प्राण्याला लंगफिश म्हणतात। देव मासा पण मला सांगा हा मासा आहे क्लोरेला का? परंतु मला सांगा ह्याच्यामध्ये पण फुफ्फुस असतात, म्हणून मासा आणि फुफ्फुस आणि सस्तन प्राणी या दोघांनाही जोडणारा दुवा म्हणून ओळखतात। तर अशा प्रकारे पुस्तकात हे सगळे लिंकेज दिलेले आहेत, तर व्यवस्थित बघून घ्या की लिंकेज काय आणि कसं आहे, ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारणार। आता बघा, जर बघितलं प्रारंभिक अवस्थेतील साम्य यावरून कोणते पुरावे दिसून येतात, म्हणजे तुम्हाला कळतंय काय रे? तर हे उत्क्रांतीच्या बाबतीत डेटाबेस आहे। असं म्हटलं जातं, उत्क्रांती काय म्हणते? उत्क्रांती म्हणत असते की आपल्या सगळ्यांचा जो पूर्वज आहे हा पूर्वज एकच आहे, नंतर आपण वेगळे वेगळे झालेलो आहोत। कळलं का? म्हणजे सर कोणाकोणाचा? कोणत्याही प्राणी, मानव असेल, माकड असेल, मासे असतील, बकरी असेल, शेळी असेल, या सगळ्यांचा पूर्वज एकच होतं। काळाच्या ओघानुसार बदल झालं आणि आपण वेगवेगळे झालो असं उत्क्रांती म्हणते। तर आता इथं बघा प्रारंभिक अवस्थेतील साम्य यावरून कोणते पुरावे दिसून येतात असा प्रश्न आहे। जोडणारे प्रारंभिक अवस्थेतील म्हणताय, प्रारंभिक अवस्थेतील म्हणते जोडणारे दुवे। कळालं का? शरीरशास्त्रीय दुवे, भ्रूण विज्ञान दुवे आणि पुराजीव। आता व्यवस्थित लक्ष द्या काय म्हणतो बघा, प्रारंभिक अवस्थेतील ह्याचं उत्तर आहे भ्रूण विज्ञान। भ्रूण विज्ञानचा अर्थ कळतोय का? जेव्हा मला सांगा आपण कोणत्याही सजीवाला त्याचं भ्रूण बघतो तेव्हा जवळपास सर्व सजीवांचे भ्रूण आपल्याला सारखेच आढळतात। ह्याचं तुम्हाला डायग्राम दाखवून सांगण्याचा प्रयत्न करतो। मग बघा आता तुम्हाला डायग्राम वरून कळेल की भ्रूण वरून सारखे कसे दिसतात, हे तुम्हाला डायग्राम वरून समजून येईल मित्रांनो। कळालं का? हे डायग्राम वरून कळून येईल। बघा आता व्यवस्थित लक्ष द्या। बघा या ठिकाणी या डायग्राम कडे बघा। कळालं का रे? या डायग्राम कडे बघा। या डायग्राम कडे जर बघितलं तर तुम्हाला दिसेल कोणत्या? या डायग्राम कडे। या डायग्राम कडे जर बघितलं तर तुम्हाला काय दिसणार आहे? हे सुरुवातीला भ्रूण आहेत बघा। सुरुवातीला काय? हा भ्रूण आहे।
तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सगळे सारखेच दिसतात ना भ्रूण, बघा याचा अर्थ कळतोय का, हे सगळे भ्रूण सारखे दिसतात, याचा अर्थ आपला पूर्वज कोणतरी एकच होता. हळूहळू जेव्हा त्यांचा विकास झाला तर एका भ्रूणापासून मासा तयार झाला, दुसऱ्या भ्रूणापासून सॅलेमेंडर तयार झाला, तिसऱ्या भ्रूणापासून कासव तयार झाला, चौथ्या भ्रूणापासून कोंबडी तयार झाली, पाचव्यापासून डुक्कर, सहाव्यापासून गाय, सातव्यापासून ससा आणि आठव्यापासून मनुष्य तयार झालं. या भ्रूणामध्ये जर सुरुवातीची फेज बघितलं तर सगळ्यांची सारखीच आहे, सगळे दिसायला सारखे आहे. म्हणजे हे सुरुवातीला कोणतं आपण आपला पूर्वज एकच होतं म्हणून आपल्याला हे साम्य आढळतं. तर इथं प्रश्न तेच विचारलं, काय विचारलं, प्रारंभिक अवस्थेत, कळलं का, प्रारंभिक अवस्थेतील साम्य कशावरून कळतं तर आपल्याला भ्रूण विज्ञानावरून कळतं. का, कारण की मित्रांनो माहिती आहे का, एम्ब्रियोटिक एव्हिडन्स तेच सांगते की पूर्वज आपले एकच आहे. दुसरं, जोडणारे दुवे, आता सांगितलं मी जोडणारे दुवे, हे पण सांगत असतं. काय सांगतं रे, पेरिपेटस वरून कळतं अनालिडा आणि आर्थ्रोपोडा पहिले एकच होते नंतर वेगळे झालेत, कळलं का, म्हणजे दोघांचं कोणतरी एकच पूर्वज आहे. प्लॅटिपस काय सांगतं, साप आणि सस्तन प्राणी हे पण एकच होते नंतर वेगळे झालेत म्हणजे दोघांचा पूर्वज एक आहे. लंग फिश सांगते मासा आणि सस्तन प्राणी एकच होते, क्लोरेलका नंतर वेगळे झाले, क्लोरेलिकेने हे आपल्याला सांगत असतं. तर हे जोडणारे दुवे आहे. शरीरशास्त्रीय काय आहे, शरीरशास्त्रीय हा पण एक पुरावा आहे, कळला का, पुरावा आहे कशाचं, उत्क्रांती झाल्याचं. कसं पुरावा आहे बघा, हाताचा हा हाड जो आहे, हे हाडांची रचना प्रत्येकांमध्ये वेगळी आहे मित्रांनो, कळलं का, प्रत्येकांमध्ये वेगळी आहे. आपल्या हाताचं वेगळं आहे, परंतु तुम्ही गायी किंवा बैलांचं खूर बघितलं त्याची संरचना पण अशासारखीच दिसते. वटवागळाच्या पंखामध्ये असणारे हाड आणि आपल्या या बोटामध्ये आढळणारे हाड यांच्या स्ट्रक्चरमध्ये पण आपल्याला सारखेपणा आढळतं. तर अशा प्रकारे त्यालाच आपण शरीरशास्त्रीय म्हणतो. ते सोडा, साध्या भाषेत सांगतो, कुत्र्याचे कान आणि शेळीचे कान बघा तुम्हाला काही प्रमाणात सारखेपणा वाटतात की नाही, तर ते पण काय शरीरशास्त्रीय. शरीरशास्त्रीय म्हणजे काय, बाहेरून बघितल्यानंतर दोन प्राण्यांमध्ये सारखेपणा काय दिसतं. यानंतर पुराजीव म्हणजे काय, जे काही अवशेष सापडले लाखो वर्षाखाली त्या अवशेषामध्ये सारखेपणा सापडलं, कळलं का रे, अवशेष सापडले त्याच्यामध्ये सारखेपणा सापडलं, तर हे पुराजीव दाखवतात, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. यानंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे, यानंतर पुढचा प्रश्न, जनुकातील न्यूक्लियोटाइडच्या अचानक आपली जागा बदलण्याच्या क्रियेला काय म्हणतात. मी तेच म्हटलो आता, जनुकातील न्यूक्लियोटाइडच्या अचानक आपली जागा बदल, भाषांतरण, स्थलांतरण, उत्परिवर्तन, प्रतिलेखन. तर ह्याचं उत्तर असणारे उत्परिवर्तन. उत्परिवर्तनचा अर्थ काय आहे, हा डीएनए असतो, डीएनएचा तुकडा म्हणजेच मी काय म्हटलो रे तुम्हाला, जनुक, आणि जनुकामध्ये काय असतात, न्यूक्लियोटाइड असतात, न्यूक्लियोटाइड, कळलं का, ज्याच्यापासून सगळी माहिती लिहिलेली असते. आणि जेव्हा हे न्यूक्लियोटाइड अचानक मला सांगा काय करतं, जागा बदलतं रे, कळलं का, न्यूक्लियोटाइड हे अचानक काय करत असतो माहित आहे का, जागा बदलतं. तेव्हा मला सांगा जर काय होत असेल तर मित्रांनो माहित आहे का, अचानक बदल होतं. यालाच आपण जर काय म्हणत असेल तर याला आपण उत्परिवर्तन म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो माहित आहे का, म्युटेशन म्हणून ओळखलं जातं. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होत असेल मित्रांनो, क्लोरेलका, तर हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे की नेमकं काय आणि कशा प्रकारे असणार आहे. आता बघा पुढचं पॉइंट काय, हे कळालं का, तर यालाच आपण काय म्हणत असतो, उत्परिवर्तन. यालाच काय म्हणतो, म्युटेशन. जो अचानकपणे डीएनएत बदल झाला, डीएनएत म्हणजे कोणात झाला, जनुकात, जनुकात म्हणजे कोणात झाला, न्यूक्लियोटाइड. कारण न्यूक्लियोटाइडच्या एकत्रीकरणातून जनुक तयार झालेले असतात, जनुकाच्या एकत्रीकरणातून आपला डीएनए. मग जेव्हा या न्यूक्लियोटाइड मध्ये जर बदल होतो तेव्हा अचानक बदल होतो, त्याला उत्परिवर्तन म्हणतात, त्याला म्युटेशन म्हणतात. आणि या म्युटेशन मुळेच मला सांगा आपल्याला पॅरेंट आणि चाइल्ड मध्ये बदल दिसतं. तसेच मला सांगा अचानक जर बदलला तर या कारणामुळे वेगवेगळे जनुकीय आजार पण निर्माण होतात. कळलं. आता बघा, कोणते मानवी शरीरातील अवशेषांगे नाहीत, काय आहे प्रश्न, नाहीत. थोड्या वेळा खाली सांगितलं अंत्रपुच्छ म्हणजे अपेंडिक्स, हा अवशेषांग आहे की नाही रे, आपला काही कामाचं नाहीये म्हणून हातरा आहे. यानंतर माकड हाड पण आहे, अक्कल दाढ पण आहे, हे तिघही आपल्या कामाचे नाही पण शरीरात आहे. पण सुळे दात जे असतात हे आपल्या कामाचे आहेत. सुळे दात म्हणजे किती, समोरचे दात, कळलं का रे, समोरचे का नाही, साईडचे असे. बघा दात हा सर्वात पहिल्यांदा पट्टाशीचे दात असतात समोरचे, पट्टाशीचे दात असतात समोरचे. त्यानंतर सुळे दात असतात, वरील संचात 2 आणि खालील संचात 2, अशा प्रकारे 4 सुळे दात असतात. कळाल इथपर्यंत. तर हे अवशेषांग नाहीये, कारण सुळे दातांचा वापर सध्या आपण चावण्यासाठी करत असतो, अन्न वगैरे चावण्यासाठी.
आता पुढचा बघा, आधुनिक अनुवंशिकताचा जनक कोण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो जॉर्ज ग्रेग मेंडेल. हा अनुवंशिक मॉडर्न कळला का, अनुवंशिक काय आहे त्याचा जनक आहे आधुनिक. मित्रांनो माहित आहे का, मेंडेलनी सांगितलं एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कशा प्रकारे गुणधर्मांचं वहन होतं. एक महान शास्त्रज्ञ आहे, पण जोपर्यंत हा जिवंत होता ना त्याला कोणीच विचारलं नाही. मित्रांनो बघा, आपण टेन्शन घेत असतो की माझी शाळा व्यवस्थित झाली नाही, मी व्यवस्थित शिकलो नाही. विचार करा की मेंडेलचे वडील हे बागेमध्ये माळी होते काम करणारे. मेंडेल त्यांच्या सोबत जायचं आणि बघायचं की रंगीबेरंगी फुलं कशी आहेत. तेव्हा त्याला कळालं की रंगीबेरंगी फुलं निर्माण होण्यासाठी काहीतरी घटक कारणीभूत असेल. आणि तेव्हा त्यांना समजलं की नेमकं अनुवंशिक हा काय आहे. तर एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे गुणधर्मांचं वहन होणे आणि हे वहन होत असताना त्याच्यात काही बदल होता असं पहिलं सिद्धांत मेंडेल यांनी मांडलं. परंतु मेंडेल यांनी हा सिद्धांत जेव्हा इंटरनॅशनल सायंटिस्ट कम्युनिटी समोर मांडला तेव्हा त्या कम्युनिटी याला सांगितलं की भाऊ तू काही येड्यासारखं म्हणून राहिलंय, असं काही नसतं. मेंडेल घरी आला, निराश झाला. आणखी काही वर्ष त्याच्यावर रिसर्च केलं, पण तेवढ्यातच मेंडेलचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर मित्रांनो जवळपास 10 वर्षाने कोरेलका 3 शास्त्रज्ञांच्या टीमने मेंडेलने केलेलाच प्रयोग डबल केला. तेव्हा आढळलं की मेंडेल जे बोलत होतं ते खरं होतं. आणि त्यानंतर जवळपास मेंडेल मरून 11 वर्षाच्या नंतर जगाला आंतरराष्ट्रीय सायंटिस्ट कम्युनिटीने सांगितलं की फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहे. तर मला सांगा, तो जॉर्ज ग्रेगर मेंडेल. कळलं का? म्हणजे विचार करा, काही लोकांना सक्सेस भेटण्यासाठी मरून पण भेटलं नाही, म्हणजे मेल्याच्या नंतर भेटलंय. काही लोकांना सक्सेस, मी काय म्हंटलो, पेशन्स एवढा मोठा तेवढं मोठं काय सक्सेस असतो. जरी मेंडेल मेला असेल त्याचं नाव मित्रा जोपर्यंत मानव जात आहे ना तोपर्यंत राहणार आहे. कळलं का? आणि हे पहिला शास्त्रज्ञ वटाण्याच्या झाडावर यांनी प्रयोग केलता. आठवत असेल, कुठं वाचला असेल तुम्ही, वटाण्याच्या झाडावर काय यांनी पहिलं प्रयोग केलता. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला सगळं समजलं असेल. पुस्तक बघा कुठं भेटतंय का, नाही भेटलं तर त्या नंबरवर कॉल करा. ज्या मित्राला बॅचेसची गरज आहे त्यांची आपली ओळख नसेल आवर्जून तुम्ही ओळख करून द्या. तुम्ही विद्यार्थ्यांची माझी ओळख करून द्या, मी तुम्हाला पेपरमधल्या प्रश्नांची ओळख करून देतो मित्रांनो. तर चालतं, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका. बस एवढी मदत लागणार आहे. बाकी दररोज मी तुमच्यासाठी प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊन येतो. थांबतो या ठिकाणी. भेटू आपण पुढच्या लेक्चरला याच डेडिकेशननी, याच अप्रोचनी. धन्यवाद मित्रांनो.